प्रयत्न केला। अक्षरशः आतमध्ये घुसण्याचा सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याचं आपण पाहू शकतोय। मात्र सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी जलील यांना संरक्षण देत तिथून बाहेर काढलंय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमआयएमच्या प्रचारासाठी जलील आलेले असता हा सगळा प्रकार घडलाय। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या हे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे एमआयएम मध्ये अशा प्रकारे कार्यकर्त्यांचे 2 गट पाहायला मिळत आहेत। नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हाची ही दृश्य आहे। संपूर्ण हा परिसर खरं तर दाटीवाटीचा आहे, गर्दीचा आहे आणि या ठिकाणी इम्तियाज जलील हे प्रचारासाठी आलेले होते आणि त्याच वेळी मोठ्या संख्येनं इथे हे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय सांगाल, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय घडलं, विस्तृत सांगा। निश्चितच आपण बघतोय आज इम्तियाज जलील यांची बायजूपुरात पदयात्रा होती। मात्र त्या ठिकाणी जे आहे ते जे काही जुने कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही म्हणून जे आहे ते रोष होता आणि यापूर्वी जे आहे ते जुन्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आम्ही एमआयएमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा प्रचार करू देणार नाही। आणि आज ही पदयात्रा सुरू असताना अचानक जे आहे त्या प्रभागातील अनेक कार्यकर्ते एकत्र आले आणि सुरुवातीला इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले, त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली आणि ही पदयात्रा जी आहे ती त्यांनी बंद पाडली आणि इम्तियाज जलील यांच्या ज्या गाडी होती त्या गाडीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात आदळआपट केली। मात्र पोलिसांनी जे आहे ते वेळीच हस्तक्षेप केला आणि गरजेनुसार सौम्य लाठीचार्ज केला। त्यामुळे जे आहे ते त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आणि इम्तियाज जलील यांची जी गाडी आहे ती सुखरूप त्या ठिकाणाहून काढून देण्यात आली। आणि आता माहिती अशी मिळते की इम्तियाज जलील आणि कार्यकर्ते जे आहे ते जिप्सी पोलीस ठाण्याकडे धाव घेत आहेत आणि त्या संदर्भात जे आहे ते अधिकृत तक्रार सुद्धा त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दिली जाणार आहे। पण गेल्या काही दिवसापासून जे आहे ते एमआयएम मध्ये मोठा वाद उफाळला होता। यापूर्वी सुद्धा एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे फोटो जाळले होते, त्यांच्या फोटोला काळं फासलं होतं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। मात्र जे आहे ते आज अशा पद्धतीनं थेट हल्ला करण्याचा जे आहे ते प्रयत्न त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा आनंद टळला। आता जे आहे ते त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे। जे डावलेले कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एमआयएम सोबत काम केलेलं होतं मात्र आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि जे यांनी काम केलं नाही त्या दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांना आमच्या प्रभागात जे आहे ते उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे जे आहे ते हा सगळा प्रकार उद्भवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी ते स्वतः केला। आणि त्याचबरोबर जे आहे ते जे जुने कार्यकर्ते होते त्यांना डावलल्याची सगळी नाराजी आहे आणि अशा पद्धतीने हा वाद आपण या ठिकाणी पाहतोय। आणि विशेष म्हणजे आज ओवेसी यांची सभा पार पडणार आहे। ज्ञानेश्वर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास आपल्यासोबत भाजपचे भागवत कराड हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भागवत कराड, जे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उमेदवारीवरून काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती, त्यावरून सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले आणि आता एमआयएम मध्ये या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर चक्क त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कशा प्रकारे पाहता या सगळ्या घटनांकडे? नक्कीच सर्व पक्षामध्ये ज्यावेळेस बी फॉर्म नाकारले त्यावेळेस काही ठिकाणी नाराजी असते। आता तुम्ही भाजपचं नाव घेतलं म्हणून भाजपमध्ये सुद्धा नाराजी होती, पण 2 दिवस ज्यावेळेस विड्रॉल करत होतो त्यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजून परिस्थिती सांगितल्यानंतर भारतीय जनता पार्टी सर्व एकजुटीने आता काम करत आहेत आणि कामाला लागलेले आहेत। आताच इम्तियाज जलील जे एमआयएमचे नेते आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला अशी बातमी आलेली आहे आणि ही सुद्धा त्यांचे जे कार्यकर्ते होते ते त्यांनी बंड किंवा नाराजी न संपवल्यामुळे किंवा त्यांना समाधान न करू शकल्यामुळे ही हल्ला झालेला दिसतोय। अर्थात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याबद्दल मी काही जास्त टिप्पणी करणार नाही। पण एकंदरीत पाहता जर कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढलेली आहे आणि कार्यकर्ते जास्त इच्छुक पण झालेत म्हणून हा प्रकार होतोय। नक्कीच, धन्यवाद भागवत कराडजी TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यातूनच हे सगळे प्रकार होत असल्याचं भागवत कराड या ठिकाणी म्हणालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। मोठा गोंधळ या परिसरामध्ये निर्माण प्रयत्न केला। अक्षरशः आतमध्ये घुसण्याचा सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी
प्रयत्न केल्याचं आपण पाहू शकतोय। मात्र सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी जलील यांना संरक्षण देत तिथून बाहेर काढलंय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमआयएमच्या प्रचारासाठी जलील आलेले असता हा सगळा प्रकार घडलाय। तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या हे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे एमआयएम मध्ये अशा प्रकारे कार्यकर्त्यांचे दोन गट पाहायला मिळत आहेत। नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हाची ही दृश्य आहे। संपूर्ण हा परिसर खरं तर दाटीवाटीचा आहे, गर्दीचा आहे आणि या ठिकाणी इम्तियाज जलील हे प्रचारासाठी आलेले होते आणि त्याच वेळी मोठ्या संख्येनं इथे हे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय सांगाल, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय घडलं, विस्तृत सांगा। निश्चितच आपण बघतोय आज इम्तियाज जलील यांची बायजूपुरात पदयात्रा होती। मात्र त्या ठिकाणी जे आहे ते जे काही जुने कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, म्हणून जे आहे ते रोष होता। आणि यापूर्वी जे आहे ते जुन्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आम्ही एमआयएमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा प्रचार करू देणार नाही। आणि आज ही पदयात्रा सुरू असताना अचानक जे आहे ते त्या प्रभागातील अनेक कार्यकर्ते एकत्र आले आणि सुरुवातीला इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले, त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली आणि ही पदयात्रा जी आहे ती त्यांनी बंद पाडली। आणि इम्तियाज जलील यांच्या ज्या गाडी होती त्या गाडीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात आदळआपट केली। मात्र पोलिसांनी जे आहे ते वेळेत हस्तक्षेप केला आणि गरजेनुसार सौम्य लाठीचार्ज केला। त्यामुळे जे आहे ते त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आणि इम्तियाज जलील यांची जी गाडी आहे ती सुखरूप त्या ठिकाणाहून काढून देण्यात आली। आणि आता माहिती अशी मिळते की इम्तियाज जलील आणि कार्यकर्ते जे आहे ते जिप्सी पोलीस ठाण्याकडे धाव घेत आहेत आणि त्या संदर्भात जे आहे ते अधिकृत तक्रार सुद्धा त्या कार्यकर्त्याच्या विरोधात दिली जाणार आहे। पण गेल्या काही दिवसापासून जे आहे ते एमआयएम मध्ये मोठा वाद उफाळला होता। यापूर्वी सुद्धा एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे फोटो जाळले होते, त्यांच्या फोटोला काळं फासलं होतं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। मात्र जे आहे ते आज अशा पद्धतीनं थेट हल्ला करण्याचा जे आहे ते प्रयत्न त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। आता जे आहे ते त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे। जे डावलेले कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एमआयएम सोबत काम केलं होतं, मात्र आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि जे यांनी काम केलं नाही त्या दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांना आमच्या प्रभागात जे आहे ते उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे जे आहे ते हा सगळा प्रकार उद्भवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी स्वतः केला आणि त्याचबरोबर जे आहे ते जे जुने कार्यकर्ते होते त्यांना डावलण्याची सगळी नाराजी आहे आणि अशा पद्धतीने हा वाद आपण या ठिकाणी पाहतोय। आणि विशेष म्हणजे आज ओवेसी यांची सभा अगदी नक्कीच ज्ञानेश्वर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास आपल्यासोबत भाजपचे भागवत कराड हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भागवत कराड, जे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उमेदवारीवरून काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती, त्यावरून सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले आणि आता एमआयएम मध्ये या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर चक्क त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कशा प्रकारे पाहता या सगळ्या घटनांकडे? नक्कीच सर्व पक्षामध्ये ज्यावेळेस बी फॉर्म नाकारले त्यावेळेस काही ठिकाणी नाराजी असते। आता तुम्ही भाजपचं नाव घेतलं म्हणून भाजपमध्ये सुद्धा नाराजी होती, पण 2 दिवस ज्यावेळेस विड्रॉल करत होतो त्यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजून परिस्थिती सांगितल्यानंतर भारतीय जनता पार्टी सर्व एकजुटीने आता काम करत आहेत आणि कामाला लागलेले आहेत। आताच इम्तियाज जलील जे एमआयएमचे नेते आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला अशी बातमी आलेली आहे आणि ही सुद्धा त्यांचे जे कार्यकर्ते होते ते त्यांनी बंड किंवा नाराजी न संपवल्यामुळे किंवा त्यांना समाधान न करू शकल्यामुळे ही हल्ला झालेला दिसतोय। अर्थात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याबद्दल मी काही जास्त टिप्पणी करणार नाही। पण एकंदरीत पाहता जर कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढलेली आहे आणि कार्यकर्ते जास्त इच्छुक पण झालेत म्हणून हा प्रकार होतोय। नक्कीच धन्यवाद भागवत कराडजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यातूनच हे सगळे प्रकार होत असल्याचं भागवत कराड या ठिकाणी म्हणालेले आहेत। छत्रपती संभाजी